पालघरमधून आहे। पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली असं समजतंय। बोईसर पूर्वेकडील धागा तयार करणारी ही कंपनी होती जिच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। आगीचे आणि धुराचे उळळ आपण दृश्यांमध्ये बघतोय आभाळात जाताना। या सगळ्या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने तिथे धाव घेतली आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांच्याकडून। जितेंद्र, सध्याची काय परिस्थिती आहे, अग्निशमन दलाकडून कसे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच रिद्धी, बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतील पूर्वेकडील रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या धागा बनवणाऱ्या कंपनीला सकाळी 7 वाजता सुमारास भीषण अशी आग लागली आहे। आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरी आग इतकी भयंकर होती की आगीच्या धुराचे जे लोड आहे ते लांबच लांब आपल्याला पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या ज्या त्या घटनास्थळी सुरू असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न आता अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। सकाळच्या सुमारास आग लागल्याने शिफ्ट चेंज होण्याच्या वेळेस आग लागली होती, त्यामुळे कुठलेही कामगार अडकून पडले नसल्याची माहिती जी आहे त्याच्या समोर येते। सध्या घटनास्थळी पोलिसांनी जे अग्निशमन दल आहे यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अगदी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।